म्हणून आपला जीवच आपण जर समाजाला अर्पण केला तर जीवाची काय काळजी करायची. म्हणून शक्यतो मी सगळ्यांना विश्वासात घेऊन मी शक्यतो इथूनच आमरण उपोषणाची घोषणा करून आमरण उपोषण करत मुंबईपर्यंत निघण्याची माझी तयारी. 26ला गेल्यावर तर बसायचंच आहे, त्यापेक्षा आत्ताच बसलं म्हणून काय प्रॉब्लेम आहे. कधीतरी तिथं गेल्यावरही जीवाची बाजी लावायचीच आहे, मग आत्तापासूनच लावली म्हणून काय प्रॉब्लेम. काल मुख्यमंत्री असं म्हटले होते की सरकार सकारात्मक आहे, तुम्ही सामंजस्य भूमिका घेतली पाहिजे. सामंजस्याचीच भूमिका होती म्हणून 7 महिने वेळ दिलेला. आम्ही त्यांच्या शब्दाचा मान सन्मान केलेला. याच्यापेक्षा काय करणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता ऑनलाईन बैठक घेणार आहेत. आपण काही प्रतिनिधी सहभागी होणार का, काही चर्चा करणार का? काय मराठा आरक्षणाच्या संदर्भात ते बैठक घेणार का? काय ते चर्चेत काहीच नाही आहे. त्या चर्चेत जर 54 लाख नोंदी मिळालेल्या असून प्रमाणपत्र मिळत नाहीत, 54 लाखांच्या परिवाराला मिळत नाहीत, तर त्या चर्चेत काय. त्यापेक्षा शेवटी आम्हालाच टोकाचा संघर्ष करावा लागणार. पाटील, तुम्ही असं म्हणताय की 54 लाख नोंदी असणाऱ्यांना अगोदर प्रमाणपत्र द्या. जर सरकारने या सगळ्या काळामध्ये ही प्रक्रिया पूर्ण केली तर 23 डिसेंबरपासून आत्तापर्यंत करू शकत होते. जाणून बुजून मराठ्यांच्या लोकांचं वाटोळं करायचं हे सरकारचं स्वप्न दिसतं. त्यामुळं आम्हाला आता टोकाचा लढल्याशिवाय पर्याय आणि ते देतील अशी आशा तरी कशी धरावी. कोण कोण विरोधात आहे, कोण कोण मराठा आरक्षणाच्या बाजूने आहे, यामुळे काही अडचणी येत आहेत. त्यापेक्षा आपणच आता लढलं पाहिजे. सामंजस्याच्या भूमिकेला मुख्यमंत्री साहेबांच्या आम्ही कधी साथ दिली नाही. त्यांनी 30 दिवसाचा वेळ मागितला, आम्ही 40 दिवसाचा दिला. त्यांनी 3 महिन्याचा मागितला, आम्ही 3 महिन्याचा दिला. त्यानंतर त्यांनी 2 महिन्याचा 24 डिसेंबरपर्यंत मागितला, आम्ही 2 डिसेंबरपर्यंत सुद्धा 24 डिसेंबरपर्यंत सुद्धा वेळ दिला. आता 23 डिसेंबरला आम्ही घोषणा केली की आपण मुंबईला चाललो आहे. तर आता 23 डिसेंबर ते 20 जानेवारी म्हणजे 2-3 दिवसांनी हा सुद्धा महिना आहे. याच्यापेक्षा काय करायला पाहिजे. आमची काय चूक आहे, आमची काय चूक आहे. आम्ही जर गोरगरिबांच्या पोराला न्याय मिळावा म्हणून इतका वेळ दिला आणि इतका वेळ दिलेला असताना सरकार 54 लाख प्रमाणपत्र देणार नसेल आणि त्याच्या परिवाराला देणार नसेल, आमच्या त्या 54 लाखाला आणि परिवाराला दिलं तर आज 2 ते 2.5 कोटी मराठ्यांच्या पोरांचं कल्याण होतं. तुम्ही जाणून बुजून देणार नसाल तर मग मुंबईत जाऊन पण उपोषणालाच बसणार आहे. त्यापेक्षा इथूनच आमरण उपोषण केलं म्हणून फरक काय पडला. तुम्ही म्हणताय की मुख्यमंत्री यासाठी प्रयत्न करतायत, पण नेमकं कोण अडवतंय, कोणाच्या मनात असं आहे की तुम्हाला न्याय मिळू नये म्हणून हा सगळा अडकवण्याचा, अडकाठी आणण्याचा प्रयत्न आहे? तुम्ही थेट का सांगत नाही, थेट का बोलत नाही? कारण तो निर्वाणीचा दिवस आज आलेला आहे. नाही, ती वेळ याच्यातच येणार आहे, आत्ता नाही. पण वेळ आणि काळ येऊ द्यावा लागतो. कारण शेवटी कुठलाही विजय मिळवायचा असेल किंवा कोणा एखादं आंदोलन यशस्वी करायचं असलं तर वेळ आणि काळ येऊन द्यावं लागतं. कारण टप्प्यात आल्याशिवाय आपल्याला ते सांगणंसुद्धा योग्य नाही. कारण समोरून जो रचलेला ट्रॅप आहे, ज्यावेळेस ते घडन त्यावेळेस त्या माणसाची भूमिका पडद्यामागची पडद्याच्या समोर आम्ही आणणार आहे. तुम्ही खंबीरपणे मुंबईला जाणार असं दिसतंय, पण खचलेले दिसत आहेत, तुमच्या डोळ्यात अश्रू दिसत आहेत. काय ही वेदना वाटते का की एवढं सगळं करताना सुद्धा हे सगळे महाराष्ट्रातले मराठे या सगळ्या वेदनेने असताना सुद्धा सरकार सकारात्मक बघत नाही, केवळ फक्त परीक्षा बघते असं वाटतंय का आडकाठी आणण्याचा प्रयत्न करते? तुमच्या डोळ्यातला एक जो भाव आहे तो नाही वाईट हे वाटतं. 54 लाख नोंदी मिळाल्या, 45 वर्षापासून समाज लढतोय, करोडोच्या संख्येनं मराठा समाज एकत्र आला आणि 250-300 पेक्षा जास्त बलिदान गेले. आमच्या लेकरांच्या डोळ्यात कंपाळाचं आई बहिणीचं कुंकूसुद्धा गेलं. अरे इतकं निर्दयी सरकार होऊ शकतं? ज्या सरकारला या मराठ्यांनी गादीवर बसवलं, यांच्यावर गुराळ पडण्यासाठी मराठ्यांनी रात्रंदिवस खस्ता खाल्लाय, ते लोक नोंदी मिळालेल्या असतानाही आरक्षण देऊ शकत नाही. म्हणजे हे इतकं भयानक हे दृश्य